तो पळून गेला आणि हा पळकुटा काय म्हणे पळकुटा एक मात्र ध्यान ठेव किती वेळा माघारी गेलो तरी घेणार तो तुझ्या फाशी देणार हे मला माहितीच आहे. त्याच्या विरोधात कारण या जरासंधानं बळी धरलेला उद्दिष्ट परिपूर्ण केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. हे जरासंध, ज्या वेळी तू माझ्यापर्यंत आलास त्याच्या वेळी मी तुला तेच सांगितलं. अरे ते घडलं ते विधीच्या विधी घटनेनुसार. आता म्हणतात त्या दोष माझा नाही, कंसाचा शेवट झाला तो विधी संकेतानुसार. तेव्हा अजूनही सांगतोय तू माघारी जा. जय देवा माघारी जाणार नाही. कंसाचा तो शेवट केला त्या शेवटाचा चूड उघडल्याशिवाय तेव्हा तुम्ही का समजावत नाही? हे कृष्ण म्हणे आपला मित्र वसुदेव आणि आपल्या भगिनीला त्याने कारागृहात ठेवलं. हे सारं घडलं त्याच्यावर आकाश आठवले तर आकाश नाही मांडले तर हे सारं घडलं नसतं. माणसाच्या जीवनात फक्त कौशच काय, या विश्वात जो जो जन्माला आला ना त्या प्रत्येकाच्या जीवनात तो परमेश्वर कोणत्या ना कोणत्या स्वरूपानं प्रत्येक गोष्टीचा संकेत करतच असतो. मग तो संकेत ओळखून आपल्या जीवनाचा उत्कर्ष कशाला आहे याचा प्रत्येकाला विचार करून पाऊल टाकायचं. अरे प्रत्येकाला आचार विचार आणि उच्चार हे माणसाचे संस्कार सांगतात. मग तेच संस्कार जर कौशला अंगीकृत केले असते तर मामा आणि भाचा हे नातं शाश्वत राहिलं असतं. हे कृष्ण म्हणे मामा आणि भाचं नातं तुला शाश्वत ठेवायचं असतं. अरे नात्यांचा अर्थ तुला कोण सांगणारा? अरे कसला देव तू नात्यांचा अर्थ सांगणार? अरे भक्तांचा नका पतिवतांचा पाठी नका म्हणून तू नटनाच्या विवाहाच्या ठिकाणी तर का पतिवतांचा पाठी नका तू होतास. माझ्या कन्या मस्ती आणि प्राप्ती या पतिवत्या होत्या का त्यांना पतिवताच्या कन्या बसविलास? याला कारण आहे. नवऱ्याचं सुखदुःखाची अर्धी वाटेकरी म्हणजे बायको असते. नवऱ्याचा आधार म्हणजे त्याची बायको. नवऱ्यानं केलेलं योग्य अयोग्य या प्रत्येक गोष्टीत वाटेकरी त्याची बायको ठरते. मग कौशला केलेल्या पापाचं कारण हे त्याला भोगावं लागलं. या दोष माझा